करण्यात आल्या होत्या। पाहूया येथील शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया। जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची। हम सब एक है, हम सब एक है। भारत माता की जय, भारत माता की जय। सहस्त्रकुंड प्रकल्पाच्या समर्थकाचं करायचं काय? सहस्त्रकुंड प्रकल्प समर्थकाचं करायचं काय? जय हिंद, जय महाराष्ट्र, जय पैलंगा। अशाल तर आम्ही तुम्हाला गावामध्ये फिरण्याचा अधिकार देत नाही। आम्ही जागोजाग प्रत्येक गावाला भेटा देऊन आणि मिटिंगा घेऊन आम्ही तुम्हाला कधी आमच्या गावोगाव येऊ देणार नाही। तो नाही त्याचा याचाही नाही आणि कुठल्याच धरणाचा नाही आहे। सबब हे जे पाणी साठवण आहे ते तुम्हाला नदी पात्रात 8 महिने करता येते आणि विजेचा तर प्रश्नच नाही। सौर ऊर्जेवर तुम्हाला वीज भागते। मग असं जर अल्टरनेशन उपलब्ध असेल, एवढी सुपीक जमीन जवळपास 100% ओलिताची जमीन बुडवून हा प्रकल्प करणं म्हणजे योग्य नाही आहे। त्याचं कारण असं आहे, कुठलाही प्रकल्प करत असताना कास्ट बेनिफिट रेशो एक असते। प्रकल्पाचा लागणारी लागत आणि त्याच्यातून होणारं उत्पन्न, या प्रकल्पामध्ये जी जमीन चालली आहे ते अतिशय मोलाची आहे आणि हा प्रकल्प कुठल्याही निकषावर बसत नसल्यामुळे हे प्रकल्प शासनानं निश्चित बंद केला पाहिजे, त्याला गुंडाळलं पाहिजे अशी संबंध या जलविद्युत प्रकल्पाची। त्यानंतर 2019 आणि आज 2025 धरण कायमस्वरूपी तालुका उमरखेडेतून पांडुरंग आनंदराव देवसरकर या सहस्त्रकुंड धरण संघर्ष समितीच्या वतीने या ठिकाणी उपस्थित आलो। हा प्रकल्प करणे म्हणजे पहाड पोखरून उंदीर मिळू नये होय आणि हे जे प्रकल्प आहे हे आम्हाला वीज निर्मितीचा काही नको या ठिकाणी। आणि आता उठून सारे रान, आता पेटून सारे रान, शेतकऱ्याच्या काम करायच्या राज्यासाठी लावूपणाला प्राण, वैनगंगा काठ ही चिदर्भ मराठवाडा महाराष्ट्राची शान, झुकणार नाही आमची मान। उडूया सहस्त्रकुंड धरण जलविद्युत प्रकल्पाची दानादान, गाऊ सहस्त्रकुंड धरणाचे स्वातंत्र्यगान। जय जय, जय जवान, जय किसान। या प्रकल्पाला प्रथमतः आमचा सर्व शेतकऱ्याचा कडाडून विरोध आहे। हा प्रकल्प शेतकऱ्याच्या पूर्णपणे हिताचा नाही असं आमचं सर्व शेतकऱ्याचं मत आहे आणि हा विरोध आमचा 3ऱ्या पिढीचा आहे। त्यामुळे आम्हाला हे प्रकल्प नको आहे। शासनाला जर आम्हाला खरंच जर आमचा विकास करायचा असेल तर छोटे छोटे बंधारे बांधून आमचा विकास करावा आणि सरकारजवळ जे महाराष्ट्रात पूर्ण मोठे मोठे धरण आहेत त्या धरणातला गाळ काढावा आणि नंतर आमच्या इथं धरण बांधायला यावं। आणि त्यापेक्षा आणखीन त्यांना जर खरंच लाईट तयार करायची असेल तर सौर ऊर्जेचा हा चांगला पर्याय त्यांच्याकडे जिवंत असा उपलब्ध आहे, त्याचा त्यांनी वापर करावा। पण आमच्या सामान्य शेतकऱ्याची जमीन पाण्यात बुडून आम्हाला देशोधडीला लावायचा त्यांनी प्रयत्न करू नये अशी आमची नम्र विनंती सरकारला तुमच्या चॅनलच्या मार्फत आहे। कारण या इथल्या शेतकऱ्यांनी